ओम नमो नारायण. मित्रांनो, मी शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामधून बोलतोय. आजच्या आधुनिक युगामध्ये लठ्ठपणा ही एक बिमारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे मित्रांनो. आणि हा लठ्ठपणा तुमच्या शरीरामध्ये वाढल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये मांस तयार होत नाही मित्रांनो, मेद जास्त तयार होतो. मेद जो आहे तो तुमच्या शरीराच्या सर्व ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, मज्जातंतू आहेत, मज्जारज्जू आहेत, एंडोक्राइन सिस्टीम आहे, ह्या भोवती जर समजा मेदाचं जाळं तुमच्या साचला गेलं तर तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीज, श्वास लागणे, धाप लागणे, बिलकुल इच्छा न होणे, कुठलेही काम करण्याची इच्छा न होणे, आलस्य, अशा बिमारी लागतात. आणि आमचं आयुर्वेदशास्त्र तर असं सांगतं की ज्या लोकांचा मेद आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेला आहे तो मनुष्य काहीच कामाचा नाही आहे. तो फक्त स्वतःचं जीवन व्यवस्थित जगू शकत नाही. तर मित्रांनो, अशा ह्या लोकांसाठी आम्ही शिवधाम सरकारमध्ये 15 दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. ज्या प्रोग्राममध्ये आपल्याला फक्त एका दिवसाला 1,500 रुपये फक्त खर्च आहे. आणि 15 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. त्यामध्ये तुमचं राहणे, तुमचा स्पेशल डाईट, त्याच्यानंतर तुमचं आयुर्वेदिक औषधं, तुमची फिजिओथेरपी, त्यानंतर तुमचं पंचकर्म, हे सर्व करून घेतलं जातं. आणि रेसिडेन्स पण त्यामध्ये तुमचं आहे. कुठलाही 1500 रुपयाच्या वर आम्ही चार्ज घेत नाही. 15 दिवसासाठी जर तुम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये आलात तर त्या बॅचेस चालू आहेत. आपल्या मित्रमंडळींना पण आपण सोबत घेऊन या, म्हणजे तुमचं पण मन लागून राहील. मित्रांनो, सर्व रोगाचं कारण म्हणजे शरीरामधील मेद मांस वाढणे. काही माझ्याकडे रुग्ण असे आहेत की मित्रांनो, ते इथं माझ्यासोबत कन्सल्टिंग करता करता झोपून घेतात. त्यांची कोणाची बोलण्याची इच्छा होत नाही कोणासोबत, कारण की त्यांचे स्वतःचे कामं करण्यासाठी पण त्यांना आलस्य आहे, आंघोळ करण्याचं त्यांना आलस्य आहे, जेवण करण्याचं त्यांना आलस्य आहे. मग का मित्रो, असं का? तर मित्रांनो, मी की थोडेफार कारणं सांगतो तुम्हाला. की उदाहरणार्थ, आता संपूर्ण जगामध्ये असं ठरलेलं आहे की बाबा सकाळचा ब्रेकफास्ट घ्यायचा, दुपारचं लंच घ्यायचं, रात्रीचं डिनर घ्यायचं, जेवण करायचं. तर ह्या 3 वेळ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय खायचं तुम्ही त्यावेळेस खा, परंतु ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्ही लंचपर्यंत काहीही कुठलीही वस्तू खायची नाही. सर्वात पहिलं कारण की तुम्ही कुठेही काही एखाद्या मित्राने काही वस्तू आणली किंवा तुमची इच्छा झाली तर खाते राहू दिनभर, असं केलं तर मग तुमच्या शरीरामध्ये मेद वाढणार. दुसरं कारण असे की तुम्हाला थायरॉइड, काही लोकांना थायरॉक्सिन नावाचा पदार्थ जो आहे तो वाढतो. काहींना अनुवंशिक असतो, काहींना नंतर ते त्या थायरॉइड ग्लँडचं फंक्शन व्यवस्थित नसल्यामुळं तर थायरॉक्सिन शरीरामध्ये वाढल्यानंतरही तुमचं वजन वाढतं. काही स्त्रियांना वयामध्ये आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये हार्मोनल इफेक्ट होतो, त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. काही स्त्रियांना पाळी व्यवस्थिशीर येत नाही, पूर्ण अंगावरून जात नाही पाळी, महिन्याच्या महिन्या पाळी येत नाही, त्यामुळे शरीरामध्ये तुम्हाला जे आहे अतिरिक्त मेदमास वाढतो. मित्रांनो, जंक फूड खाणे हे तर फारच चुकीचं आहे. पिझ्झा आहे, बिस्किट आहे, ब्रेड आहे, पाववडा आहे, हे खाणे म्हणजे तुम्हाला रोगाला आमंत्रण देणे. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कचरापट्टी शरीरामध्ये टाकून राहिले, त्यामधनं तुमच्या शरीरामध्ये रक्त बिलकुलच तयार होत नाही, सप्तधातू बिलकुलच तयार होत नाही. नुसतं तुम्ही त्याला भरता आणि ती वेळ तुम्ही हाणून पाडता, पण त्याचं तुम्हाला व्याजासहित चुकावं लागतं शरीरामध्ये, हे लक्षात घ्या मित्रांनो. ते खाऊच नका. तुम्ही जे आहे तुमचं घरचं जे जेवण आहे ते शक्यतो घरचंच जेवण खा. तिसरं असं आहे मित्रांनो की तुम्ही जेवण करत असताना रात्रीचे जर तुम्ही 11-12 वाजता जर तुम्ही जेवण करून राहिले तर त्याचं तुमच्या शरीरामध्ये काय होणार मित्रांनो? त्याचं शरीरामध्ये तुमचं जे आहे मेदच वाढणार, मांसच वाढणार, आणि ह्यामुळं तुमचा स्थूलपणा शरीराचा वाढतो. दुसरं असं आहे की एखाद्या रोगासाठी समजा तुमचं सांधेदुखी आहे किंवा कुठलाही रोग आहे, त्यासाठी तुम्ही स्टेरॉइड डॉक्टर वापरतात की बा त्याचं दर्द जे आहे, त्याचं ते दुखणं जे आहे कमी करायचं. मग स्टेरॉइड वापरल्यानंतर काय होतं की तुमच्या शरीरामध्ये ते स्टेरॉइड काय करतं की मेटाबॉलिझममध्ये जाऊन तो विरुद्ध परिणाम सुरू करतो आणि शरीरामध्ये मेदमासच वाढतं. पुढचं रक्त, सप्तधातू ह्या बिलकुलच वाढत नाही. दिवसा झोपणे हा फार मोठा याच्यावरचा इफेक्ट आहे. जे लोक दिवसा झोपतात त्यांचा मेदमास वाढणारच आहे. तर मित्रांनो, असा मेदमास वाढल्यानंतर जर आपल्या शरीराला आपली काही आलस्यपणा येतो, आपली कुठलंही काम करण्यासाठी इच्छा होत नाही, आपल्या मनानुसार आपण फिरू शकत नाही, आपण त्या नुसतं आपल्याच तंद्रीमध्ये राहतो, असं जर असेल
तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये ह्या 15 दिवसाचा जो कोर्स आम्ही ऑर्गनाईज केला, ह्या कोर्ससाठी फक्त 1500 रुपये एका दिवसाला लागतात. त्यामध्ये सर्व तुमचं राहण्यापासून ते औषधापर्यंत तुमचं डाईट सर्व त्यामध्ये येतं आहे. तर ह्या संधीचा आपण लाभ घ्या. खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आपली मित्रमंडळी जर कोणी सोबत असेल तर त्यांनाही तुम्ही सोबत घेऊन या, म्हणजे तुमचं पण मन लागून राहील. अशा 15 दिवसाचा हा कोर्स तुम्ही आमच्या शिवधाममध्ये करू शकता. त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे. या गोष्टीचा फायदा घ्या आणि मेद मास वाढणे आणि आलस्य येणे आणि सर्वच रोगांचं आमंत्रण घेणे ह्यापासून मुक्तता मिळवा. ओम नमो नारायण.